लेबल मॉडिफिकेशन. उपयोग. यामधून विक्री न होणाऱ्या प्रॉडक्टचा सेल्स रेट बदलता येतो किंवा सेल्स रेटवर एक्स्ट्रा डिस्काउंट देता येतो. त्याचबरोबर अशा प्रॉडक्टची जलद विक्री करण्यासाठी ॲडिशनल सेल्समन कमिशन देखील सेट करता येते. लेबल मॉडिफिकेशन डॉक्युमेंट उघडणे. लेबल मॉडिफिकेशन हे डॉक्युमेंट तुम्ही दोन पद्धतीने ओपन करू शकता. पहिल्या पद्धतीप्रमाणे अल्ट एफ की प्रेस करून सर्च बॉक्समध्ये 802 नंबर टाईप करून एंटर करा, किंवा दुसऱ्या पद्धतीप्रमाणे बिलिंग मेनूला क्लिक करा. डॉक्युमेंट लिस्ट हा मेनू सिलेक्ट करा. सिलेक्ट फ्रॉम डॉक्युमेंट मास्टर विंडो ओपन होईल. यामध्ये लेबल मॉडिफिकेशन हे डॉक्युमेंट सिलेक्ट करा आणि एंटर की प्रेस करा. लिस्ट ऑफ लेबल मॉडिफिकेशन विंडो ओपन होईल. नवीन डॉक्युमेंट ॲड करणे. नवीन डॉक्युमेंट ॲड करण्यासाठी कीबोर्डवरील इन्सर्ट की प्रेस करा किंवा इन्सर्ट बटनवर क्लिक करा. रेकॉर्ड विल बी ॲडेड ही विंडो ओपन होईल. यामधील सर्व माहिती भरून घ्या. डेट, डॉक्युमेंट नंबर आणि लोकेशन आपोआप घेतला जाईल. माल साठवण्याच्या जागा एकापेक्षा जास्त असल्यास ज्या लोकेशनच्या लेबलमध्ये बदल करायचा आहे ते लोकेशन गरजेनुसार या ठिकाणी सिलेक्ट करता येते. एंटर की प्रेस केल्यानंतर आयटम रेकॉर्ड विल बी इन्सर्टेड ही विंडो ओपन होईल. यामध्ये कर्सर बारकोड या फील्डमध्ये असताना बारकोड स्कॅन करा. बारकोड स्कॅन केल्यानंतर आयटम नेम, त्याचे ॲट्रिब्यूट्स, सेल्स रेट आपोआप घेतला जाईल. विक्रीचा दर बदलायचा असल्यास MRPच्या फील्डमध्ये क्लिक करा आणि दर चेंज करा. सेल्स रेट आपोआप चेंज होईल. स्कॅन केलेल्या लेबलच्या शिल्लक क्वांटिटीपैकी जेवढ्या क्वांटिटीचा लेबल रिप्रिंट करायच्या आहेत तेवढी क्वांटिटी टाईप करा. या प्रॉडक्टची विक्री केल्यास सेल्समनला काही ॲडिशनल कमिशन द्यायचे असल्यास त्याची अमाऊंट रुपीजमध्ये टाईप करा. जसे यामध्ये 5 रुपये टाईप केल्यास सेल्समनने या प्रॉडक्टची 2 क्वांटिटी विकल्यास 10 रुपये ॲडिशनल कमिशन मिळेल आणि हे कमिशन सेल्समन कमिशन रिपोर्टमध्ये ॲडिशनल कमिशन या कॉलममध्ये दिसेल. एक्स्ट्रा डिस्काउंट. संबंधित प्रॉडक्टची विक्री करताना काही एक्स्ट्रा डिस्काउंट द्यायचा असल्यास डिस्काउंटची अमाऊंट ह्या ठिकाणी रुपीजमध्ये टाईप करा. व्हॅलिड अप टू. लेबलमध्ये बदल केल्यापासून फक्त काही ठराविक दिवसापर्यंतच सेल्समनला ॲडिशनल कमिशन आणि कस्टमरला खरेदीवरील एक्स्ट्रा डिस्काउंट द्यायचा असल्यास ते दिवस व्हॅलिड अप टूच्या समोर टाईप करा. सर्व माहिती भरल्यानंतर ओके बटनाला क्लिक करा. अशा प्रकारे सर्व प्रॉडक्टची एंट्री करून घ्या आणि सर्व प्रॉडक्टची एंट्री झाल्यानंतर एस्केप की प्रेस करा. प्रॉडक्ट इन्व्हेंटरी ब्लॉकमध्ये सेव्ह झालेला दिसेल. यामध्ये प्रॉडक्टचा जुना लेबल नंबर आणि नवीन लेबल नंबर देखील दिसेल. सर्व माहिती भरल्यानंतर सेव्ह बटन क्लिक करा. संबंधित डॉक्युमेंट लिस्ट ऑफ लेबल मॉडिफिकेशन या विंडोमध्ये सेव्ह झालेले दिसेल. लेबल प्रिंट करण्यासाठी डॉक्युमेंट सिलेक्ट करून F2 की प्रेस करा किंवा प्रिंट बटनवर क्लिक करा. लेबल प्रिंट होताना प्रॉडक्टचा ओल्ड नंबर प्रिंट न होता नवीन जनरेट झालेला लेबल नंबर प्रिंट होईल.